नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की सकाळी सकाळी अद्वैत फ्रेश होऊन खाली आलेला असतो आणि घरातील सर्वजण नाश्ता करत असतात. मग आबा त्याला म्हणतात की चल ये तू बी नाश्ता कर. अरे मस्त पोहे केलेत रजनीने. मग अद्वैत पुढे म्हणतो की गुड मॉर्निंग आबा, पण मला ब्रेकफास्ट नको आहे आता सध्या. ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे ना. अजून मला अंजूने मला कॉफी दिली ना, ती मी घेतली आहे. आणि आपल्याला दिसतं की तो खूप घाईघाईमध्ये असतो. मग आबा त्याला म्हणतात की अरे पण उपाशी पोटी कसं काय राहणार? मग अद्वैत म्हणतो आबा काळजी नका करू, मी खाईन ना काहीतरी, मागवेन मी काहीतरी. मग सरोज उठून म्हणते की थांब जरा डबा घेऊन येते तुझ्यासाठी. मग इतक्यात अद्वैत म्हणतो की अगं नको नको. मग इतक्यात त्याला फोन येतो आणि फोनवरती बोलत असतो तो म्हणतो की वाव, थँक्यू, दॅट्स अ ग्रेट न्यूज, थँक्यू सो मच. मग आबा म्हणतात काय रे काय झालं? अद्वैत पुढे अगदी हसतो आनंदी चेहऱ्याने आबा आणि आई यांना म्हणतो की मला बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर झाला आहे. मग सरोजला तर खूपच आनंद झालेला असतो. मग ती म्हणते वा क्या बात है, वा वा. मग पुढे गृहिणी आणि राहुल यांचे तर तोंड पडलेलेच असतात ही न्यूज ऐकून. मग सरोज अद्वैतला कॉंग्रॅच्युलेशन करते आणि अद्वैत हा आई आणि आबा दोघांच्याही पाया पडतो आणि ते दोघेही त्याला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम देतात. असं असं मोठा हो, प्रगती कर, असं अगदी त्यांचं सुरू असतं. मग इकडे आपण पाहत आहोत की रोहिणीला खूप राग आलेला असतो व ती राहुलला म्हणते की कितीही उलटे फासे टाकण्याचा प्रयत्न केला ना तरी दान त्याच्याच पदरी पडते. राहुलला ती म्हणते की तू असाच मोबाईलवरती गेम खेळत बसणार आहेस का? अरे खरा खेळ कधी दाखवणार आहेस तू? काय करणार आहेस की नाही? मग राहुल देखील मनातल्या मनात म्हणतो की नॉनसेन्स, माय फूट, बिझनेसमॅन ऑफ द इयर. मग पुढे आबा म्हणतात की राहुलला दादाचं अभिनंदन कर, त्याला पुरस्कार मिळालाय. मग तो लगेच उठून म्हणतो की म्हणजे काय आबा? दादा, यू आर सिरियसली इन माय इन्स्पिरेशन, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप 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 अभिनंदन तुझं, असं तो म्हणतो. पुढे त्याला मिठी मारून तो म्हणतो की "हं, आज तुला मिठी मारली आहे पण उद्या." राहुल म्हणतो की आज मी तुला मिठी मारली आहे परंतु उद्या मी तुझा गळा धरणार आहे. पुढे रोहिणी म्हणते की अद्वैतचं कॉंग्रॅच्युलेशन करत फक्त काँग्रेसच म्हणते आणि मग हे पाहून सरोज म्हणते अगं तोंड भरून कौतुक करावं जरा दुसऱ्यांचंही, नाही तेव्हा कशी बडबड करत असतेस तू. मग रोहिणी तिला थांबवत म्हणते की अगं वहिनी माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये, मी कौतुक करते त्याचं. आपल्याला दिसतं आहे की रोहिणी ही नाईलाजास्तव अद्वैतचं कौतुक करत असते. मग पुढे राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा बघ ना या लोकांना मी काय चीज आहे हे दाखवायची वेळ आता आलेली आहे. मग इकडे आपण पाहतो की कला तिच्या माहेरी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. ती खूप आनंदी असते, गाणं गात असते. मग तिला अद्वैतची आठवण येते व ती अद्वैतला फोन करते. आणि मग अद्वैत म्हणतो की आधी काँग्रेस कर मला, तू कोणाशी बोलते माहिती नाही तुला? मग कला म्हणते द ग्रेट अद्वैत चांदेकरशी. मग तो म्हणतो नाही नाही, ते इतर वेळी ठीक आहे का, पण आज जरा स्पेशल आहे. आज बिझनेसमॅन ऑफ द इयर, द ग्रेट चांदेकर, अद्वैत चांदेकरशी तू बोलत आहे. मग ते खूप मोठ्याने किंचाळते आणि आश्चर्याने म्हणते काय? मग तिचे आई बाबा देखील तिथे येतात. त्यांना समजतच नाही आहे नक्की काय झालं आहे. मग ती म्हणते की थांब, मी अंबाबाई समोर साखर ठेवून येते, असं म्हणून ती जाते आणि देवीपुढे साखर ठेवून नमस्कार करते व अद्वैतला देखील नमस्कार करायला सांगते. ती म्हणते तिथूनच दर्शन घे. अद्वैत देखील तिकडूनच नमस्कार करतो. पुढे तो म्हणतो की बाय द वे ही न्यूज मिसेस खरे आणि मिस्टर खरे यांना दे, त्यांनाही माझं खूप कौतुक आहे, त्यांना ऐकल्यानंतर बरं वाटेल.